मुरगुड नगरपालिका निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराला आघाडीचे निवडणूक चिन्ह मिळाले। चिन्ह वाटप हे नियमास अधीन राहून झाल्याचे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांनी दिले। तसेच सर्व प्रक्रिया पारदर्शी होण्याच्या दृष्टीने 28 तारखेला ईव्हीएम मशीन सेटिंग करण्यात येणार असून उमेदवार आणि प्रतिनिधींनी स्ट्रॉंग रूम मध्ये उपस्थित राहावे, तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करावे। उमेदवार, पक्ष, आघाड्या यांनी खर्चाची माहिती वेळेवर आणि व्यवस्थित द्यावी अशा सूचनाही खोचरे पाटील यांनी दिल्या आहेत। यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक अतिश वाळुंज उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आज दिनांक 26/11/2025 रोजी चिन्ह वाटपाची प्रक्रिया नगर परिषदेमध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे। सदर प्रक्रियेदरम्यान जे राष्ट्रीय पक्षाचे, राज्य पक्षाचे उमेदवार होते त्यांना आरक्षित चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे। तसंच जे अमान्यता प्राप्त पक्ष अथवा आघाडी होते त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे फ्री सिम्बॉल आणि अपक्षांना फ्री सिम्बॉलांचं वाटप करण्यात आलेलं आहे। या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये जे ईव्हीएमचं कमिशनिंगचा जो महत्त्वाचा भाग आहे तो 28 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। सर्व उमेदवारांनी सदर प्रक्रिया पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती आहे। त्याचबरोबर स्ट्रॉंग रूम उघडताना आणि बंद करताना देखील त्यांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी या प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, जेणेकरून सर्व प्रक्रिया ही ट्रान्सपरन्सीमध्ये करण्यात येईल। या अनुषंगाने हे सर्व करण्यात येत आहे। तसंच या प्रक्रियेसाठी 1 तारखेला सर्व ज्या टीम्स आहेत केंद्रावर जाणाऱ्या त्या 1 तारखेला जाणार आहेत। त्या दिवशीसुद्धा सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी या सर्व प्रक्रियेसाठी उपस्थित राहू शकतात। रिसिव्हिंग जे आहे, ज्या मतदान झाल्यानंतर ज्या सर्व टीम्स परत येणार आहेत ते देखील त्यावेळी देखील जेव्हा स्ट्रॉंग रूममध्ये मतदान जमा होईल त्यावेळी सर्व उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून सदरची प्रक्रियेची पाहणी करू शकतात। आणि मतमोजणी दिनांक 3 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। तर त्या ठिकाणी देखील सर्वांनी उपस्थित राहावे। धन्यवाद। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।